झुले उंच माझा झोका ओम राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कूर्महे समे कामान काम कामाय मह्यं श्रामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः। ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यं महाराजमाधिपत्यमंत समंतपर्या ईशा सार्वभौम सार्वायु शांता परारात पृथिवी समुद्र पर्यंताया एकदार्दी तदप्रियश श्लोको विगीतो मरुद परिवेष्टारो मरुदस्य वसनुगृहे आविष्टितस्य कामप्रे विश्वे देवाः सभासदेति एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्। गजानना सर्वांस सुखात ठेव रे। काय बाळंबटजी, कुर्लेकरांची मंडळी आली का? तर ठरल्याप्रमाणे करवी राहून येताना देवराष्ट्रास उतरलो आणि सगळेजण एकत्रच परत आलो। वा वा। आता ती सगळी मंडळी अण्णासाहेबांच्या साडूंकडे उतरली आहेत। म्हणजे तात्यासाहेबांकडेच ना? म्हणजे म्हणजे रमाच्या मावशीकडे। बजाबाला सांगितलंय 2 घटकांनी बग्गी घेऊन त्यांना आणावे सांगून। वा वा। हे बाकी उत्तम केलेत हो। उत्तम केलेत। आता आमच्या सुनबाई कशा आनंदात नाचतील त्या बघा। आबा बा जळलं मेल्यांचं लक्षण। अजून झोपलेतच का? आबा आबा उठ। बाबा बाबा उठ। अरे पहाटेच्या ओव्या सुरू झाल्या, जनीच्या जाते सुरू झाले, बंब पेटला, उठा चला। बाबा उठ। रमा रमा उठ बाळा। ए रमा उठ। बाबा उठतोस का आता? उठ लवकर। अरे कसा रे हा? उठ ना बाबा। उठ 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 लवकर। आबा याला घेऊन जा बरं तू। उठ उठ। अरे बाबा चल उठा वहिनी साहेब, तुमचे स्वतः आलेत। असू द्या असू दे सावकार। पण आता स्नानादी कार्य उरकून चटकन माडीवर या, तुमच्या गणपती बाप्पाला नमस्कार करून या। आता अतिशय प्रामाणिकपणे आणि खंड न पाडता अभ्यासास सुरुवात करावयाची आहे। बराच मोठा पल्ला गाठायचा आहे आपल्याला, कळले ना? कळले। या कळले ना?